नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समांतर रेषा आणि छेदिका काय आहे हे माहीत आहे. आपण त्याची थोडीशी उजळणी करूयात. ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत, ज्या एकाच प्रतलामध्ये ज्या समांतर दिशेने जात असतात आणि ज्या एकमेकींना छेदत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा म्हणतो. आता जसं इथे ही रेषा एल आणि रेषा एम या काय आहेत? एकमेकींना समांतर आहेत. मग त्या लिहितात कशा? लाईन एल म्हणजे रेषा एल समांतर रेषा एम. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी छेदिका म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तर इथे तुम्हाला रेषा एम आणि रेषा एन ह्या एकाच प्रतलामध्ये दिसत आहेत, ज्या एकमेकींना समांतर आहेत आणि त्यांना ह्या रेषेने इथे काय आहे? छेदलेलं आहे. ह्या एम रेषेला पण आणि एन रेषेला पण. तर ते कोणत्या बिंदूत छेदलेलं आहे? तर रेषा एमला एल या रेषेने ए बिंदूत छेदले आणि रेषा एनला एल या रेषेने बी बिंदूत छेदलेलं आहे. मग ही जी एल रेषा आहे या रेषेला काय म्हणतात? छेदिका असे म्हणतात. आता छेदिकेची व्याख्या बघा. इथे जी रेषा दोन समांतर रेषांना दोन वेगळ्या बिंदूंमध्ये छेदते त्या रेषेला रेषांची छेदिका, त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. आता छेदिकेमुळे ह्या रेषांवरती कोन तयार होतात. जसं आता इथे ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते की पी क्यू या रेषेला या एटी छेदिकेने छेदले, ते एम बिंदूत छेदले आणि आर एस या रेषेला एटी या छेदिकेने एन बिंदूत छेदले. तर ह्या छेदिकेच्या दोनही बाजूला कोन तयार होतात या रेषांवरती आणि हे एकूण 8 कोन इथे तयार होतात. त्यामध्ये संगत कोन आणि आंतरकोन तयार होतात. आता संगत कोन म्हणजे कोणते असतात? तर हा ए एम क्यू म्हणजे हा छेदिकेच्या ह्या बाजूला एक कोन आहे, म्हणजे हा इथे जो एम कोन आहे तो. आणि त्याचप्रमाणे हा टी एन एस म्हणजे हा इथला हा जो कोन आहे, हे काय आहे? संगत कोनांची ही एक जोडी आहे. म्हणजे जे छेदिकेच्या एकाच दिशेला असतात आणि रेषेच्या पण एकाच दिशेला असतात, रेषांच्या म्हणजे वरच्याच दिशेला. त्याचप्रमाणे जर आता हा आपण कोन म्हटला ए एम क्यू, हाच एक कोन म्हणजे हा इथला हा कोन रेषेच्या खालच्या बाजूला, आणि हा टी एन एस म्हणजे हाच कोन पण हा रेषेच्या खालच्या बाजूला आणि छेदिकेच्या एकाच दिशेला. तर ही एक दुसरी संगत कोनांची जोडी झाली. म्हणजे यांना काय म्हणतात? संगत कोन असे म्हणतात. आता आंतरकोन कोणते असतात? तर छेदिकेच्या एकाच दिशेला असतात आणि ह्या दोन रेषांच्या मध्ये असतात, ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जसं आता हा ए एम क्यू हा एक कोन आणि टी एन एस हा कोन, म्हणजे हे छेदिकेच्या एकाच दिशेला हे दोन कोन असतात आणि ते परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणजे ज्यांच्या मापांची बेरीज काय असते? 180 अंश असते. हे झाले आंतरकोन. इथे आपल्याला त्यांनी संगत कोन आणि आंतरकोनांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यावरनं तुम्ही आकृतीमध्ये बघून जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आता अल्टरनेट कोन म्हणजे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेच्या म्हणजे असा झेड जेव्हा आकृतीमध्ये तयार झालेले असते, या आकृतीवरनं लक्षात या पी एम एन हा असा कोन, पी एम एन, आणि कोन एम एन एस म्हणजे हा कोन आणि हा कोन, पी एम एन आणि कोन एम
एन एस हे काय आहेत, आंतरव्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे हे रेषेच्या आतल्या बाजूला आहेत म्हणून यांना आंतरव्युत्क्रम कोन असे. आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे कोन AMP आणि TNS म्हणजे हा इकडचा कोन आणि हा या बाजूचा कोन, यांना काय म्हणतात, बाह्य व्युत्क्रम कोन असे म्हणतात. याप्रमाणे इथे ह्या कोनांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तुम्ही त्यावरनं आकृतीवरनं ते तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सराव करा या गोष्टीचा. आता सराव संच 2.1 बघा.